अजून 30 मिनिटं झालीत. आमचं यानंतरचं काही कार्यक्रम काही क्षणातच. नमस्कार जळगावकर. प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित मराठी नाटक थेट तुमच्या घरातून आम्ही घेऊन येत आहोत आता जळगाव मध्ये. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता. स्थळ छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल जळगाव. तेव्हा हास्याची मेजवानी अनुभवायला नक्की या. तिकीट बुकिंग साठी संपर्क करा SD इव्हेंट जळगाव. मोबाईल नंबर 9892030101. तिकीट बुकिंग छत्रपती संभाजी नाट्य संकुल जळगाव येथे सुद्धा उपलब्ध आहे. विकसित भारताची तयारी हा आहे आपला प्रयास. जनगणनेचा पहिला टप्पा आपलं घर निवास. घराघराची गणना होईल आढावा घेऊ सुविधांचा. वीज पाणी घर 90 वर्ष पूर्ती निमित्तानं विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करीत आहोत. देशाचा आवाज आकाशवाणी. ऋणानुबंध #90. मधुर शब्द कानावर सूर संगती. कृषी औद्योगिक प्रगतीच्या बातम्या किती. मधुर शब्द कानावर सूर संगती. कृषी औद्योगिक प्रगतीच्या बातम्या किती. युवा वनितांनी शास्त्रीय संगीताचे सूर. नभो नाट्यनीये लोकसंगीतास पूर. युवा वनितांनी शास्त्रीय संगीताचे सूर. नभो नाट्यनीये लोकसंगीतास पूर. प्रिय आमुची आकाशवाणी. प्रिय आमुची आकाशवाणी. श्रोते हो, नमस्कार. ज्ञानाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत प्रत्येक घरापर्यंत ज्ञान, माहिती, मनोरंजन पोहोचवण्याचं काम गेल्या 90 वर्षांपासून आकाशवाणी करत आहे. आकाशवाणीच्या हवेत तरंगणाऱ्या अदृश्य ध्वनिलहरींना लाखो श्रोत्यांसाठी ज्ञानाची कवाडं उघडली, माहिती उपलब्ध करून दिली आणि सोबत मनोरंजन पण केलं. आकाशवाणीवरून लहान मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी निरनिराळे कार्यक्रम प्रसारित होत असतात. हो ना. त्यातूनच लोकशिक्षण होत असतं. त्या कार्यक्रमांबद्दल आज आपण बोलूया. नक्कीच. मला वाटतं फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना महामारीनं त्रस्त झालं होतं. अशा परिस्थितीत त्या देशांच्याही रेडिओनं मोलाची भूमिका बजावली होती बरं का. होय, आपल्या भारतात सुद्धा कोरोनासारख्या काळात कोरोना टाळण्यासाठी स्वच्छता, मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचं महत्त्व पटवून दिलं. हो, आणि अशा कठीण परिस्थितीत आरोग्यविषयक मार्गदर्शन, आपत्तीच्या काळात जनजागृती आकाशवाणीनं केली. जेव्हा जगभरात भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण होतं तेव्हा आकाशवाणीनं विश्वसनीय माहिती पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. देशातील 470हून अधिक केंद्रांद्वारे 23 भाषा, 179 बोलींमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं, टाळेबंदीचे नियम, आरोग्य उपाय आणि अफवा रोखण्यासाठी आकाशवाणीनं सामुदायिक केलेली जागरूकता. आकाशवाणीनं आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून याबद्दल लोकशिक्षणाचं काम केलं. हो ना, आणि ते भरभक्कम काम केलं त्यांनी. जेव्हा इंटरनेट, स्मार्टफोन नव्हते ना, तेव्हा या अवाढव्य अशा भौगोलिक आणि भाषिक दृष्ट्या कमालीच्या वैविध्यपूर्ण देशाला एकाच धाग्यात बांधण्याचं काम कोणी केलं असेल? आकाशवाणीनं. तर ते आकाशवाणी किंवा रेडिओनेच केलं ना. त्याच तर दृष्टीनं अबालवृद्धांसाठी कार्यक्रमांची आखणी केली गेली. एक मिनिट, मला एक प्रश्न आहे. काय हो? 1972-73च्या त्या काळात श्रोते तर रेडिओ सेट देखील आपल्या भारतामध्ये इतके नव्हते
हा, मग हे कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात कसे आले? तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे. मग याबद्दल सांगते, आता ऐका. सरकारनं 1972-73च्या काळामध्ये कम्युनिटी लिसनिंग स्कीम अंतर्गत सुमारे 2 लाख रेडिओ सेट ग्रामपंचायतींना भेट दिलेत. बर, त्यांचा उद्देश हा होता की ग्रामीण भागात माहिती, शिक्षण, कृषी मार्गदर्शन आणि सरकारी संदेश पोहोचवणं. पुढे या योजनेतून कम्युनिटी रेडिओ संकल्पना, शालेय आणि ग्रामविकास कार्यक्रम तसंच राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान यासारख्या पुढील योजनांना दिशा मिळाली. बर. गावात राहणारी बहुतांश जनता शेती व्यवसायामध्ये गुंतलेली असते. बरोबर. हे लक्षात घेऊन त्यांनी सकाळी 5 ते 10 मिनिटांचा आणि संध्याकाळी अर्ध्या तासांचा खास शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम केला, हो, जो कार्यक्रम आजही प्राधान्यानं प्रसारित होतो. नक्कीच. शेतकऱ्यांना शैक्षणिक आणि इतर तांत्रिक माहिती देण्यासाठी 27 शहरातून शेत व गृह विभाग, फार्म अँड होम युनिट्स उभारण्यात आलं. फक्त एकतर्फी नव्हे तर शेतकऱ्यांचे प्रश्न, सल्ला शेतकरी आकाशवाणीला पत्र लिहून विचारत असत. आजच्या जमान्यामध्ये शेतकरी फोनवर किंवा मोबाईलवर थेट प्रश्न विचारतात. हो ना, हा तंत्रज्ञानाचा चांगला बदल म्हणता येईल. नक्कीच. त्यावेळी गावागावांमध्ये रेडिओ श्रोता क्लब होते. हो ना, आणि त्यावेळी शेतकऱ्यांची तर सोय झालीच झाली, पण युवा शक्तीचं काय हो? हो, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आजही महाराष्ट्राच्या आकाशवाणी केंद्रांवरून युवावाणी हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. हो. पण तुम्हाला माहितीये का, काय? हा कार्यक्रम कधीपासून प्रसारित होतो ते? तरुणाईचा सक्रिय सहभाग असावा यासाठी युववाणी नावाचा एक आगळाच कार्यक्रम 21 जुलै 1969 पासून सुरू केला गेला असावा. युववाणीचं तरुण पिढीनं स्वागत केलं. भारतातील बहुतेक प्रमुख केंद्रांमधून या कार्यक्रमास स्थान सुद्धा मिळालं. हो, पण याची सिग्नेचर ट्यून आपल्याला सगळ्यांना आवडीची आहे. हो हो. गंमत म्हणजे या कार्यक्रमाचं संयोजन महाविद्यालय, विद्यापीठ हो ना. यांच्याकडे होतं. तरुण पिढीला काय पाहिजे याचा विचार करण्यासाठी पुढारी, कलावंत, प्राध्यापक, युवक युवतींचे प्रतिनिधी यांना पाचारण करून अनेक उद्घोषक विषयांवरती चर्चा हो करून ना, आणि सिग्नेचर ट्यून प्रत्येकाच्या कानात रुंजी घालत असे. गेल्या 3 पिढ्यांपेक्षा अधिकांनी ऐकलेली ही ट्यून सगळ्यांच्याच आता परिचयाची झालीये. या सिग्नेचर ट्यून बद्दल माहिती आहे का काही? हो तर, मी आकाशवाणीच्याच एका प्रकाशनामध्ये वाचलं होतं. हो का? की या ट्यूनला पण 90 वर्ष झाली. बरं, अरे वा, हे तर फारच इंटरेस्टिंग आहे. आम्हाला सांगा ना थोडंसं याबद्दल. आकाशवाणीची सिग्नेचर ट्यून ही 1936-37 मध्ये ज्युईश निर्वासित संगीतकार वॉल्टर कॉफमन यांनी रचली. हां, हे कॉफमन रेडिओवर काम करायचे का? ते भारतात आले होते, हो का? पण त्यांना इथं कोणताच आधार मिळाला नाही. बरं. फारसा आधार नव्हता, पण आकाशवाणीनं त्यांना डायरेक्टर ऑफ वेस्टर्न म्युझिक हे काम दिलं. बरं. भारतीय संगीताचा अभ्यास करून राग शिवरंजनीच्या भावनात्मक छटांवर आधारित ही ट्यून तयार झाली. ही सिग्नेचर ट्यूनची गोष्ट आहे. हो, अरे वा. ही ट्यून व्हायोलिन आणि तंबोरा या सुरांनी बनलेली ट्यून. सगळ्यांनी त्या ट्यूनला आपलंसं केलं. पुढे दशकानुदशके भारतीय जनतेसाठी सकाळी उठण्याची राष्ट्रीय आवाज म्हणून ही ट्यून झाली. हो, वा वा. सिग्नेचर ट्यूनचा रंजक इतिहास आपण पाहिला. आता पुन्हा आपण आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांकडे वळूया. तर मग आम्हा महिलांसाठी वनिता मंडळ, माहेर हे कार्यक्रम तर अगदी कमालच. हे कार्यक्रम इंग्रजीतून, काही ठराविक केंद्रांवरून, हो ना, व भारतीय भाषांमधून दर आठवड्याला 2 वेळा व काही केंद्रांवरून 3 वेळा बरं असे प्रसारित केले हो जायचे. ना. प्रत्येक कार्यक्रमाचा कालावधी 30 मिनिटं ते 45 मिनिटांचा असतो. हो, त्यामध्ये भाषणं, परिसंवाद, गोष्टी, गाणी यांचा समावेश असतो. मुलांसंबंधीची काळजी कशी घ्यावी, कुटुंब नियोजन, आरोग्यविषयक बाबी, घर कारभार, पोषण वगैरे वगैरे स्त्रियांच्या आवडीचे अनेक उपक्रम यात असतात. मुंबई केंद्रांवरून मंगळवारी आणि शुक्रवारी हो, वनिता मंडळ या नावानं दुपारी 12 ते 12:40 आणि पुणे केंद्रावरून रविवारी आणि बुधवारी शनिवारी या दिवशी गृहिणी हो ना, या नावानं दुपारी 1 ते 1:40 असे 40 मिनिटांचं महिलांना आवडतील
असे हे कार्यक्रम हो प्रसारित हो केले हे जाईल. कार्यक्रम ऐकणाऱ्या महिलांचे गट सुद्धा तयार करण्यात आले आणि त्यांच्या गटाला प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं. 30 जून 1969 अखेर महिलांचे अशा प्रकारचे 4760 क्लब होते. भूतानी, तिबेटी, सिक्कीमी, नेपाळी वगैरे विदेशी भाषांमधूनही स्त्रियांसाठी कार्यक्रम प्रसारित होत असतात. लहान मुलांचे पण कार्यक्रम पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होतात. हो ना, बरोबर हो ना, बरोबर. बालोद्यान मुंबईवरून होतं आणि गंमत जम्मत हा कार्यक्रम तर फारच छान सुंदर हो, साजरा होतो. अतिशय लहान मुलांना आवडणारे कार्यक्रम असतात हे. त्या त्या राज्यातील भाषेतून सामान्यतः आठवड्यातून 2 वेळा आणि काही केंद्रांवरून 3 वेळा सादर करण्यात येतात. काही केंद्र हे कार्यक्रम स्थानिक बोली भाषेतूनही प्रसारित करत असतात. या कार्यक्रमांमध्ये भाषणं, चर्चा, संवाद, नाटकं, रूपकं, संगीत, कथा, गाणी, विडंबनात्मक काव्य, हो ना. लेख असा समावेश असतो. हो हो मुलांचे कार्यक्रम ऐकणाऱ्या मुलांचे गट समूह सुद्धा स्थापन झालेले होते. हो ह्याशिवाय बंगलोर, मुंबई, मद्रास केंद्र दर आठवड्यास इंग्रजी भाषेतून 30 मिनिटांचा कार्यक्रम प्रसारित करत असतात. पुष्कळ केंद्र ग्रामीण कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून मुलांसाठी कार्यक्रम आखतात. मुलांचे कार्यक्रम ब्रह्मी, तिबेटी, नेपाळी इत्यादी विदेशी भाषेतूनही प्रसारित केले जातात. अजून महत्वाचा कार्यक्रम राहिलाच की तो अजून कोणता? कामगार सभा. अरे वा. म्हणजे औद्योगिक कामगारांसाठी हे कार्यक्रम मुंबई आकाशवाणीवरून प्रसारित हो केले ना. जातात. आणि हे आजही होतात. हो ना. आणि हे कार्यक्रम आकाशवाणीच्या 23 केंद्रांवरून सादर करण्यात येतात. त्यायोगे कामगारांना माहिती आणि मनोरंजन तर लाभतंच लाभतं, पण त्याशिवाय कामगारांना उद्योगांच्या समस्या आणि त्या संबंधीचे कायदे कानून यांची सुद्धा ओळख होत असते. गुवाहाटी, कुर्सेआंग या केंद्रांवरून चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे कामगार हो. आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकरता विविध कार्यक्रम प्रसारित होतात. ग्रामीण भागातील उद्योग प्रवर्तक आणि शिक्षित तरुण यांना उत्तेजन देण्यासाठी तसंच त्यांना लघुउद्योग क्षेत्राकडे आकृष्ट करण्यासाठी हो हो हे कार्यक्रम होतात. हो ना. आणि लघुउद्योगांविषयी विशेष कार्यक्रम कालिकत, जालंधर, पाटणा, विजयवाडा केंद्रांवरून सुरू करण्यात आले होते. याशिवाय अनेक कार्यक्रम आहेत की बातम्यापत्र जी भारतामधील सर्वच आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केली जातात. हो ना. आणि भारतीय सेनेसाठी सुद्धा विशेष कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित होत असतात बरं का. भारतीय जवानांकरिता आकाशवाणीच्या 12 प्रसारण केंद्रांवरून दररोज विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. त्यात लोकप्रिय संगीत, हम्म. करमणूक आणि मनोरंजनाचे विषय, हो सर्वसाधारण आणि जवानांना रुचतील अशा वार्ता इत्यादीचा समावेश असतो. हो. आणि विविध भारती सेवांतर्गत जयमाला या नावानं 3 विशेष कार्यक्रम दररोज प्रसारित होत असतात. दर शनिवारी चित्रपट जगातील एक सुप्रसिद्ध व्यक्ती, दिग्दर्शक, गायक, अभिनेता, निर्माता, संगीत दिग्दर्शक वगैरे वगैरे जयमाला कार्यक्रम सादर करत असतात. सैन्याच्या तुकड्या ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी काही वेळा जवानांकरता विशेष संगीत सभा आकाशवाणीतून आयोजित केल्या जातात. हो ना. जवानांना आपल्या कुटुंबियांकरता आकाशवाणीच्या या विभागाकडून निरोप पाठवण्याची व्यवस्था पण होती बरं का. अर्थात आता तर मोबाईलमुळे एका क्षणात इकडचा निरोप तिकडे जातो, पण ज्यावेळी पत्र, ट्रंक कॉल इतकं मर्यादित संभाषण साधनं असल्यानं याला खूप महत्व होतं बरं का त्यावेळी. आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत शास्त्रीय संगीत यालाच प्राधान्य दिलं हो. जायचं. मेरुमणी समजली जाणारी ही संगीत कला आकाशवाणीमुळे राजाश्रयातून लोकाश्रयाला आली. बरोबर. दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानी या भारतीय संगीताच्या प्रमुख धारा मानल्या जातात. हो, रेडिओच्या माध्यमातून या संगीत धारा घरोघरी आणि श्रोत्यांच्या कानोकानी पोहोचल्या. हो रेडिओवर घर बसल्या कलाकारांना ऐकण्याची संधी मिळाल्यानं गायकांचा चाहता वर्ग आकाशवाणीमुळे वाढला बरं का. अगदी खरंय. अभिजात भारतीय संगीताचं वैभव, संगीताचे विविध प्रकार या संगीत कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रोतू वर्गापर्यंत पोहोचवत असत. राष्ट्रीय संगीत कार्यक्रम तर 1952 पासून सुरू करण्यात आलेला आहे. हो. दर शनिवारी रात्री कार्यक्रम सादर करण्यात येतात. हम्म. हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरलेत. उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताचे हे कार्यक्रम आलटून पालटून आठवड्याला
के जीवन का एक बहुत महत्व हिस्सा हुआ करता था। उस समय न टीवी या न मोबाइल, इंटरनेट, इसलिए रेडियो ही मनोरंजन, शिक्षा और समाचार का सबसे बड़ा साधन माना जाता था। बहुत होते ही लोग रेडियो चालू कर देते थे और दिन भर लगभग कार्यक्रम सुना करते। ये आकाशवाणी पर भजन, शास्त्रीय संगीत, कव्वाली, लोकगीत, नाट्य, कहानी, बच्चे के कार्यक्रम, खेती बाकी की जानकारी और देश की दुनिया के समाचार प्रसारित किए जाते थे। किसान भाइयों के लिए विशेष कार्यक्रम आते थे जिनमें खेती के नए तरीके, मौसम की जानकारी और फसलों की सलाह दी जाती थी। उस दौर में समाचार सुनने का लोगों को अलग उत्साह होता था। पूरा मोहल्ला या गांव एक जगह इकट्ठा होकर रेडियो सुनता था। स्वतंत्र दिवस, स्वतंत्र दिवस और अन्य राष्ट्रीय अवसर पर विशेष कार्यक्रम प्रसारित होते थे जिनमें लोगों को देशभक्ति की भावना जागृत होती थी। लोगों को ब्रेस्ट भी से इंतजार करते थे। इस परिवारों में रात के समय रेडियो सुनना एक परंपरा जैसा था। आकाशवाणी के केवल मनोरंजन ही नहीं जी के बल्कि लोगों को जोड़ने के, जागरूक बनाने का भी काम किया। उस समय रेडियो की आवाज़ घर घर में खुली जाती जानकारी और अपनापन लेकर आती थी। आज तकनीक बहुत आगे बढ़ गई है, लेकिन पुराने समय में की आकाशवाणी के यादें आज भी लोगों के लिए दिलों में बसी हुई है। 90 साल की इस गौरवशाली यात्रा के लिए आकाशवाणी का हार्दिक शुभकामनाएं। नमस्ते. हातिम मकरा यांचं मनोगत आपण ऐकलत. इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. नमस्कार. मधुर शब्द कानावर सूर संगती कृषी औद्योगिक